ग्रामपंचायत मानकोली येथे उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध नुकतीच पार पडली। या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ करिश्माताई श्याममाळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सौ करिश्माताई श्याममाळी यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड होताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छुकांनी गर्दी केली। तर चला पाहूया ग्रामपंचायत मानकोलीच्या नवनिर्वाचित उपसरपंच पदावर विराजमान झालेल्या करिश्माताई श्याममाळी यांना शुभेच्छा देताना काय म्हणाले सुनील भोईर व युवा नेते बिंदास माळी। प्रथम मी शुभेच्छा देऊ इच्छितो करिश्मा श्याममाळी बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। गावातर्फे पण अभिनंदन करतो। ह्या ग्रामपंचायतीने आम्हा गावकऱ्यांना गटार, मैदान, पाण्याची व्यवस्था अशी बरीच कामं उपलब्ध केलेली आहेत ना। यापुढे जी काही बाकीची कामं उर्वरित असतील ती सरपंच आणि उपसरपंच पूर्ण कमिटी मिळून ते पार पाडतील हीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो। आणि आमचं हे माळ्यांचं राज्य असंच टिकून राहावं, जशी स्त्रींची हे राज्य टिकून राहावं ही स्त्रींची इच्छा होती, तसंच हे माल्यांचं राज्य टिकून राहावं ही विरोधकांची इच्छा आहे। म्हणून ही आमची परंपरा चाललेली आहे। यापुढे माल्यांचं राज्य टिकून राहावं अशी मी अपेक्षा करतो। त्यांचे अभिनंदन करतो। तसेच गावामध्ये मागच्या 3-4 वर्षापासून पाण्याची समस्या होती, कारण जवळजवळ 20 ते 22 लाख रुपये पाणीपट्टी थकीत होती। तर ह्या कमिटीने एक चांगला निर्णय घेऊन ते थकीत पाणीपट्टी बिल होता ते क्लिअर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटलेली आहे। तसेच एक खेळाचं मैदान, एवढी वर्षे गावकीला खेळासाठी मैदान नव्हतं, ते मैदानसुद्धा एक सपाटीकरण करून ते क्रिकेटपट्टूंना त्यांनी खेळासाठी उपलब्ध करून दिलेले आहे। काही कामं आहेत, आता आम्ही सर्वांनी पुढील कामं करण्यासाठी मार्गदर्शन करू आणि करून घेऊ। करिश्मा श्याममाळी मला आता उपसरपंच दिलेलं आहे आणि जी काही माझ्याकडून कामे होतील ती कामे करण्याची प्रयत्न करेन। आता मला उपसरपंच भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। लाव की कडक बंबई स्टाईल लाव।
मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा.